तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नव्या घरामध्ये. हे आहे रूम हाऊस नंबर 49 हॉटस्पॉट. सो चला आपण बघूयात आज की यू केमधली घरं नक्की कशी दिसतात. सो हा असा हॉल आहे मोठा. इथं माझा वर्किंग टेबल आहे आणि हा असा मोठा लांब हॉल आहे. यावाल्या हीटिंग सिस्टम्स. ही छोटीशी स्टडी रूम आहे जिला मी जिम बनवली आहे आणि इथे स्टोर रूम आहे. हा आहे एंट्रन्स आणि हे आहे किचन. इथं खूप सर्व गोष्टी सेट आहेत, म्हणजे गॅस, इलेक्ट्रिक गॅस आणि ओव्हन, तसंच डिशवॉशर, या सगळ्या गोष्टी. सो हे झालं किचन. हे असं आहे पाठीमागे गार्डन. आणि हा एक शेड जिथं गॅरेज म्हणतो आपण, जिथं मोटर बाईक्स वगैरे ठेवू शकतो. आणि इकडे थोडीशी स्पेस आहे, कचराकुंडी वगैरे ठेवायला जागा आहे. इथला गॅरेज दाखवतो मी तुम्हाला. हे असं गॅरेज आहे. आणि हे पाठीमागे छोटंसं गार्डन. ते सेट करायचं आहे, हळूहळू आम्ही करू. चला आता मी तुम्हाला माझ्या बेडरूमकडे घेऊन जातो. अजून एक राहिलं इकडे. अजून एक छोटंसं टॉयलेट आणि बाथरूम आहे आणि इथे आहे वॉशिंग मशीन. नॉर्मली इथली घरं म्हणजे खालती म्हणजे ग्राउंड फ्लोअरला हॉल आणि किचन असतं आणि वरती टॉप फ्लोअरला म्हणजे सेकंड फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला बेडरूम्स असतात आणि अटॅच्ड टॉयलेट बाथरूम कॉमन नसतं. हे आहे शॉवर रूम आणि टॉयलेट. ही आहे माझी रूम आणि हा आहे माझ्या रूममधनं पाठीमागच्या गार्डनचा व्ह्यू. ही आहे अजून एक छोटीशी डबल रूम. इथं सध्या कोणी नाही आहे आणि या अशी हीटिंग सिस्टम असते. हा प्रत्येक रूममध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्या हीटिंगसाठी असे बॉयलर्स आणि अशा सिस्टम यांनी इथे मेंटेन केलेलं आहे. सो ही रूम हीटिंग आणि घरातल्या वॉटर हीटिंगसाठी हे बॉयलर्स आहेत. सो अशी आहे माझी रूम. तुम्हाला कशी वाटली, किंवा आमचं नवीन घर यू केमधलं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कळवा. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद आणि थँक्यू, टाटा.